नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन स्थावर संपदा विभाग यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 25,000 ते 41,800 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा पदवी तुमची झालेली असेल, सोबत टायपिंग तुम्हाला येत असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 26 मार्च 2024 आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, वयमर्यादा किती असणार आहे, सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी आहे। 2 वॅकन्सीच्या पदासाठी निघालेले आहेत। 41,800 रुपये इतके दरमहा तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी लघु टंकलेखक या पदासाठी आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे 34,760 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। अधीक्षक या पदासाठी देखील 2 वॅकन्सी आहे। 38,600 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। सहाय्यक अधीक्षक या पदासाठी 2 वॅकन्सी आहे। 34,760 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। वरिष्ठ लिपिक या पदासाठी 9 वॅकन्सी आहे। 34,760 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। अभिलेखापाल या पदासाठी 1 वॅकन्सी आहे। 32,800 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर तांत्रिक सहाय्यक या पदासाठी 1 वॅकन्सी आहे। 35,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। कनिष्ठ लिपिक या पदासाठी 4 वॅकन्सी आहे। 32,800 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। लिपिक या पदासाठी 2 वॅकन्सी आहे। 32,800 रुपये वेतन या पदासाठी आहे। शिपाई या पदासाठी 13 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर इंग्रजी लघुलेखनाचा स्पीड तुमचा 120 शब्द प्रति मिनिट आणि मराठीचा लघुलेखनाचा स्पीड तुमचा 100 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्या संदर्भातील सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर टंकलेखनाचा स्पीड तुमचा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। सोबत MSCIT सर्टिफिकेट देखील तुमचं लागणार आहे। त्याचबरोबर न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर लघु टंकलेखक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर इंग्रजीचा तुमचा लघुलेखनाचा स्पीड 80 शब्द प्रति मिनिट आणि मराठीचा देखील या ठिकाणी 80 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे। टंकलेखनाचा स्पीड तुमचा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजीमध्ये आणि 30 शब्द प्रति मिनिट मराठीमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे। MSCIT प्रमाणपत्र देखील लागेल। त्याचबरोबर अनुभव देखील तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर अधीक्षक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। विधी पदवीधारक जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल। न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अधीक्षक किंवा सहाय्यक अधीक्षक पदाचा किमान 3 ते 5 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। सहाय्यक अधीक्षक या पदासाठी देखील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील सहाय्यक अधीक्षक किंवा वरिष्ठ लिपिक पदाचा किमान 3 ते 5 वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर वरिष्ठ लिपिक या पदासाठी देखील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील येथील 3 ते 5 वर्षाचा वरिष्ठ लिपिक पदाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव या ठिकाणी देखील असणं आवश्यक आहे। अभिलेखापाल या पदासाठी देखील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अभिलेखा विभागातील 2 वर्षाचा कंत्राटी तत्वाचा किंवा नियमित कामाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तांत्रिक सहाय्यक या पदासाठी देखील तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान संगणकशास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान शाखेतील पदवी असणं आवश्यक आहे। न्यायालय किंवा न्यायाधिकरणाचा 1 वर्षाचा कंत्राटी तत्वाचा किंवा नियमित कामाचा अनुभव या ठिकाणी देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। लिपिक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे। मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। MSCIT सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। न्यायालय न्यायाधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण लिपिक पदाचा 2 वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर कनिष्ठ लिपिक या पदासाठी तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे। मराठी टंकलेखनाचा स्पीड तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे।
MSIT सर्टिफिकेट या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर शिपाई या पदासाठी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 10वी पास तुम्ही असाल. न्यायालय न्यायाधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण किंवा नामांकित कायदा फर्म यामधील कमीत कमी 6 महिने काम केल्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. प्रबंधक महाराष्ट्र स्थावर संपदा, अपील न्यायाधिकरण, पहिला मजला, 1/4 इमारत, डॉक्टर VB गांधी रोड, कालाघोडा फोर्ट, मुंबई या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म पाठवायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे अशा प्रकारे आपला असणार आहे. जाहिरातीमध्येच आपल्याला याची लिंक मिळेल, त्यावरून तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहे. 26 मार्च 2024पर्यंत अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी अर्ज करण्याअगोदर सगळी जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.